नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत शेगाव येथील आनंदसागर हे बघण्यासाठी। हे आहे आनंदसागर येथील वाहनतळ। हे निशुल्क वाहनतळ आहे। आपली गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत आनंदसागर बघण्यासाठी। येथून मंदिराकडे जाण्यासाठी व येथे येण्यासाठी ऑटोची सुद्धा व्यवस्था येथे आहे। या आध्यात्मिक केंद्राची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते। येथे प्रवेश निशुल्क आहे। हे आहे त्याचे प्रवेशद्वार। येथून आपल्याला पुढे जायचे आहे। वयोवृद्धांसाठी येथे बॅटरी ऑटोची व्यवस्था करण्यात आलेली आहे। समोर आपण बघत आहात पूर्वीचे वाहनतळ। येथे पूर्वी बस व गाड्या आपण पार्क करू शकत होता। हे होते जुने आनंदसागरचे तिकीट घर। सध्या या जुन्या बाहेर जाण्याच्या मार्गातूनच प्रवेश दिला जातो। सर्वप्रथम आपण चाललो आहोत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी। समोर आपण बघू शकता पूर्वीचे मुख्य प्रवेशद्वार। आपण बघत आहात येथे असलेली सुंदर अशी वास्तू। येथे भारतामध्ये झालेले संतांच्या मूर्ती लावण्यात आलेल्या आहेत, त्या आता आपण बघत आहात। या वास्तूच्या मधोमध श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती लावण्यात आलेली आहेत। श्रींचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत श्री साक्षी गणेश मंदिराकडे। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर असे गार्डन बनवण्यात आलेले आहे। समोर आपण बघत आहात झाडांनी आच्छादित मंदिराकडे जाणारा रस्ता। बागेमध्ये सुंदर अशा छोट्या छोट्या वास्तू तयार करण्यात आलेल्या आहेत, त्या आता आपण बघत आहात। हे आहे श्री साक्षी गणेश मंदिर। तर चला आतमध्ये दर्शन घेऊया। येथे बाजूलाच चपला ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मंदिरासमोरून दिसणारा हा सुंदर असा देखावा। दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत आनंदसागर जलाशयाकडे। आध्यात्मिक केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे आपल्याला येथपर्यंतच प्रवेश मिळतो। येथून आपण पूर्ण जलाशय तसेच समोर असलेले आध्यात्मिक केंद्र बघू शकता। सुंदर असे दृश्य। जलाशयामध्ये तयार करण्यात आलेले बेट, जलाशयाच्या सभोवती केलेले सुंदर असे गार्डन व आजूबाजूला लावण्यात आलेली हिरवीगार झाडे आता आपण बघत आहात।
समोर आपण बघत आहात जलाशयातून जाण्यासाठी बनवण्यात आलेला पूल. समोर आपण बघत आहात आध्यात्मिक केंद्राला जोडणारा पूल. हा आहे झुलता पूल. आनंद सागर जलाशय बघून आता आपण चाललो आहोत शिव मंदिराकडे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गार्डन मध्ये असलेली हिरवळ. हा आहे शिव मंदिराकडे जाण्याचा रस्ता. येथे बगीच्यामध्ये लावण्यात आलेली महादेवाची मूर्ती. येथे असलेली टॉय ट्रेन आता इतिहास जमा झालेली आहे. इथे सिमेंट कॉन्क्रीट करण्यात आलेलं आहे. हे बघू शकता प्लॅटफॉर्म. हा आहे शिव मंदिराकडे जाणारा रस्ता. त्याच्या भोवती असलेले हिरवे गार वृक्ष. हे आहे पूर्वीचे तिकीट काउंटर तसेच भोजनालय. याचे सुद्धा दुरुस्तीचे काम सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी लावण्यात आलेली होती, ती काढण्यात आलेली आहेत. पूर्ण परिसर हिरवागार बनवण्यात आलेला आहे. सध्या आपण फक्त मंदिरांचे दर्शन घेऊ शकतात. आतमध्ये गार्डन मध्ये जाण्यास सर्वांना बंदी आहे. येथे बनवण्यात आलेले सुंदर असे गार्डन आता आपण बघत आहात. समोर आपण बघत आहात शिव मंदिर व त्याचे प्रवेशद्वार. येथे जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपण चाललो आहोत आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला भव्य असे मंदिर पाहायला मिळते. तसेच आतमध्ये असलेल्या गार्डनमध्ये लावण्यात आलेल्या विविध कलाकृती आता आपण बघत आहात. दर्शन घेऊन आता आपण इथून बाहेर निघणार आहोत. हे आहे मंदिराचे आतील दृश्य. मंदिराच्या प्रवेशद्वारातून दिसणारा सुंदर असा नजारा. बाजूच्या गार्डन मध्ये बनवण्यात आलेली मचान. येथे बागेमध्ये खेळणारी खारुताई. येथून दिसणारे सुंदर असे गार्डन. येथे बसण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था. समोर आपण पुन्हा एकदा बघत आहात
सुरू असलेले प्रसादालयाचे काम। समोर आपण बघू शकता टॉय ट्रेनचा ट्रॅक, ज्यावर आता कधीही टॉय ट्रेन धावणार नाही। सध्या आपण या आध्यात्मिक केंद्रामध्ये फक्त या 4 ठिकाणी जाऊ शकतात, इतर ठिकाणी आपल्याला जाण्यास बंदी आहे। तर हा परिसर आता बघून आपण बाहेर निघणार आहोत। वयोवृद्धांसाठी इथपर्यंत येण्यासाठी बॅटरी ऑटो ठेवण्यात आलेला आहे। आलेल्या रस्त्यानेच आपल्याला पुन्हा इथून बाहेर निघावे लागते। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।